आजपासून मी आपल्याला इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र हा विषय शिकविणार आहे. हा कोर्स MPSC आणि कंबाईन एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल. या कोर्समध्ये मी MPSCचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. लेक्चरच्या शेवटच्या 10-15 मिनिटात आपण शिकलेल्या टॉपिकवर इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड आन्सरचा सेशन बघणार आहोत. म्हणून लेक्चर शेवटपर्यंत बघा. तुमचा जास्त वेळ न घेता चला लेक्चरला स्टार्ट करूया. सर्वप्रथम इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे जाणून घेण्याअगोदर इकॉनॉमिक्स हा शब्द अस्तित्वात कसा आला हे जाणून घेणं गरजेचे आहे. तर चला लेक्चरला स्टार्ट करूया. इकॉनॉमिक्स हा शब्द एका ग्रीक शब्दापासून अस्तित्वात आला आहे. इकॉनॉमिक्स हा शब्द इकोनोमिया या ग्रीक शब्दापासून अस्तित्वात आला आहे. इकॉनॉमिक्स हा शब्द इकोनोमिया या ग्रीक शब्दापासून अस्तित्वात आला आहे. इकोनोमिया या शब्दाचे विभाजन केले असता आपल्याला दोन शब्द मिळतात. इकोनोमिया या शब्दाचे विभाजन केले असता आपल्याला दोन शब्द मिळतात. पहिला इकोस आणि दुसरा नॉमस. इकोनोमिया या शब्दाचे विभाजन केले असता आपल्याला दोन शब्द मिळतात. पहिला इकोस आणि दुसरा नॉमस. इकोस म्हणजे हाऊस आणि नॉमस म्हणजे रूल्स किंवा नियम. इकोनोमिया या शब्दाचा अर्थ ग्रह व्यवस्थापन असा होतो. इकोनोमिया या शब्दाचा अर्थ ग्रह व्यवस्थापन होतो. इकॉनॉमिक्स हा शब्द इकोनोमिया या ग्रीक शब्दापासून अस्तित्वात आला आहे. इकोनोमिया या शब्दाचे विभाजन केले असता आपल्याला इकोस आणि नॉमस ही दोन शब्द मिळतात. इकोस या शब्दाचा अर्थ हाऊस होतो आणि नॉमस या शब्दाचा अर्थ रूल्स होतो. इकोनोमिया या शब्दाचा अर्थ ग्रह व्यवस्थापन असा होतो. ठीक आहे. अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्र म्हणजे मर्यादित संसाधनाचा वापर करून लोकांच्या अमर्यादित मागण्या पूर्ण करणे होय. म्हणजेच प्रत्येक देशाकडे लिमिटेड रिसोर्स असतात. म्हणजेच प्रत्येक देशाकडे मर्यादित संसाधन असतात. परंतु लोकांच्या मागण्या या अमर्यादित असतात. म्हणजेच लोकांच्या मागण्या या अनलिमिटेड असतात. अनलिमिटेड डिमांड्स म्हणजेच अमर्यादित संसाधन. प्रत्येक देशाकडे लिमिटेड रिसोर्स म्हणजेच मर्यादित संसाधन असतात. परंतु लोकांच्या मागण्या या अनलिमिटेड असतात. त्यावेळेस त्या देशातील गव्हर्नमेंट या लिमिटेड रिसोर्सचा मर्यादित संसाधनाचा अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूशन करेल
की त्यापासून जास्तीत जास्त लोकांच्या मागण्या ह्या पूर्ण केल्या जाईल. प्रत्येक देशाकडे लिमिटेड रिसोर्सेस म्हणजेच मर्यादित संसाधन असतात त्यावेळेस, परंतु लोकांच्या मागण्या या अनलिमिटेड असतात. त्यावेळेस तेथील गव्हर्नमेंट या लिमिटेड रिसोर्सचा अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन किंवा विभाजन करेल की जास्तीत जास्त लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या जाईल. ही झाली आपली डेफिनेशन. आता आपण संसाधन म्हणजे काय हे जाणून घेऊया. समजा मला गरमी होत आहे, मी फॅन चालू करेन. फॅन हा माझ्यासाठी संसाधन होईल. समजा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, त्यावेळेस तुम्ही ज्या व्हेकलचा वापर करता तो व्हेकल तुमच्यासाठी संसाधन होईल. म्हणजेच संसाधन म्हणजे ज्यापासून माणसाची गरज किंवा नीड्स पूर्ण केली जाते त्यास संसाधन असे म्हणतात. आता आपण अर्थशास्त्राची विभागणी किंवा अर्थशास्त्राचे प्रकार बघूयात. रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ञाने 1933 मध्ये अर्थशास्त्राची विभागणी 2 भागात केली होती. पहिला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच बृहत अर्थशास्त्र. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि बृहत अर्थशास्त्र यातील बेसिक डिफरन्स बघूया. मूलभूत किंवा एकेरी स्तरावर ज्या आर्थिक प्रक्रिया घडतात त्यांचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. मूलभूत आणि एकेरी स्तरावर ज्या आर्थिक प्रक्रिया घडतात त्यांचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजेच इंडिव्हिज्युअल युनिट किंवा पर्टिक्युलर पर्सनच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. समजा एक्स हा व्यक्ती आहे. एक्स या व्यक्तीची काही गरज म्हणजेच नीड्स असेल, एक्स या व्यक्तीची काही डिमांड असेल आणि त्या डिमांडचा सप्लायवर काही इफेक्ट पडेल. म्हणजेच या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रात एक्स या पर्टिक्युलर पर्सनच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला जातो. बृहत अर्थशास्त्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या आर्थिक प्रक्रिया घडतात त्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे बृहत अर्थशास्त्रात संपूर्ण देशाच्या इकॉनॉमीचा विचार केला जातो. समजा आपण राष्ट्रीय उत्पन्न काढतो, तो बृहत अर्थशास्त्राचा उदाहरण आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्न काढणे म्हणजे संपूर्ण देशाचा उत्पन्न काढणे आहे. परंतु जर आपण पर्टिक्युलर पर्सनचा उत्पन्न काढलो तर तो सूक्ष्म अर्थशास्त्रात येईल. आता आपण आणखी एक उदाहरण बृहत अर्थशास्त्राचा बघूया. चलनवाढ. चलनवाढ हा बृहत अर्थशास्त्राचा भाग आहे. चलनवाढ म्हणजे वस्तू व सेवांची किंमत वाढणे. समजा एक मोबाईल अगोदर 20,000 रुपयात मिळत होता, आता तो मोबाईल 25,000 रुपयात मिळते. म्हणजेच या ठिकाणी वस्तूची किंमत वाढली आहे. म्हणजेच या ठिकाणी चलनवाढ झाली आहे. या ठिकाणी जी चलनवाढ झाली आहे ती फक्त एका पर्टिक्युलर पर्सनसाठी झाली नसून देशातील सगळ्याच लोकांसाठी झाली आहे. म्हणून चलनवाढ बृहत अर्थशास्त्राचा भाग आहे. कुटुंब संस्था आणि बाजार सेवा या सूक्ष्म अर्थशास्त्राचे उदाहरण आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न, चलनवाढ, बेरोजगारी या बृहत अर्थशास्त्राचे भाग आहेत. आता आपण काही फॅक्ट बघूयात. ॲडम स्मिथ यांना फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतात. फादर ऑफ इकॉनॉमिक्स कोणाला म्हणतात? ॲडम स्मिथ यांना.
ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाची पुस्तक 1776 मध्ये लिहिली. ॲडम स्मिथ यांनी एक पुस्तक लिहिली, त्या पुस्तकाचं नाव वेल्थ ऑफ नेशन आहे आणि हा पुस्तक 1776 मध्ये लिहिला गेला. दुसरा पॉइंट, रॅग्नर फ्रिश यांना फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. रॅग्नर फ्रिश यांना फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. थर्ड, जे.एम. किन्स यांना फादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. जे.एम. किन्स यांना फादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आता आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार बघूयात. टाइप्स ऑफ इकॉनॉमिक्स. अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण दोन निकषाच्या आधारावर केले जातात. पहिला, उत्पादक साधनाच्या मालकीवरून आणि दुसरा, विकासाच्या अवस्थेवरून. सर्वप्रथम आपण उत्पादक साधनाच्या मालकीवरून अर्थव्यवस्थेचे जे प्रकार पडतात ते बघूयात. उत्पादक साधनाच्या मालकीवरून अर्थव्यवस्थांचे प्रकार. भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता यांना उत्पादनाची साधने म्हणतात. उत्पादनाची साधने भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता आहे. अर्थव्यवस्थेत ही उत्पादनाची साधने कोणाच्या मालकीची आहे या आधारावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार केले जातात. पहिला, भांडवलशाही अर्थव्यवस्था. दुसरा, समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा, मिश्र अर्थव्यवस्था. आता आपण अर्थव्यवस्थेचे जे प्रकार पडले आहेत ते संपूर्ण डिटेलमध्ये बघूयात. सर्वप्रथम आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था बघूया. भांडवलशाही अर्थव्यवस्था, ज्या अर्थव्यवस्थेत भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता ही उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारामार्फत होते व त्यांच्या किमती बाजारात मागणी व पुरवठ्याच्या आधारे ठरतात. अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांच्या उत्पादनावर, वस्तू व सेवांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण नसते. बाजारात ज्या वस्तूची मागणी असेल किंवा ज्या वस्तूपासून जास्तीत जास्त नफा मिळेल अशा वस्तू भांडवलदार तयार करत असतात. आता आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये असतात ते बघूया. वैशिष्ट्ये. उत्पादनाची साधने खाजगी मालकी हक्काची असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकी हक्काची असतात. म्हणून कोणता व्यापार किंवा व्यवसाय करायचा या संबंधित सर्व निर्णय मालक स्वतः घेतात. 2. ग्राहक सार्वभौम असतात. ग्राहक हे सार्वभौम असतात कारण ग्राहकाच्या गरजेनुसार वस्तू व सेवांचे उत्पादन उत्पादक करत असतात. ग्राहक हे सार्वभौम असल्या कारणामुळे बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था किंवा हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांची किंमत ठरवण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते. म्हणजेच त्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था किंवा हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असे म्हणतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला बाजार अर्थव्यवस्था असेही म्हणतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला बाजार अर्थव्यवस्था म्हणतात कारण यामध्ये वस्तू व सेवांच्या किमती बाजारात मागणी व पुरवठ्याच्या आधारे ठरतात. जास्तीत जास्त नफा मिळविणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा प्रमुख उद्देश आहे. या उद्देशाने वस्तूचे उत्पादन उत्पादक करत असतात. आता आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेत असणारे दोष बघूया.
दोष. आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असल्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढेल. म्हणजेच या ठिकाणी देशातील काही लोकांजवळ संपत्ती वाढेल, परंतु देशातील जास्तीत जास्त लोक गरीब राहील. म्हणजेच श्रीमंत आणि गरीब लोकात आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढेल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उद्दिष्ट जास्तीत जास्त नफा मिळविणे असल्यामुळे लोकात गरिबी वाढते, बेरोजगारी वाढते आणि यामध्ये पर्यावरणाचा विचार केला जात नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत चैनीच्या व निमचैनीच्या वस्तूच्या उत्पादनावर भर दिला जातो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तेजी मंदीची व्यापार चक्रे येत असतात. जेव्हा तेजी दरम्यान किंमत वाढ होते तर मंदी दरम्यान बेरोजगारी वाढते. आता आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेची उदाहरणे बघूया. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची उदाहरणे. हाँगकाँग आणि अमेरिका ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेची उदाहरणे आहेत. आता आपण पुढचा प्रकार म्हणजेच समाजवादी अर्थव्यवस्था बघूया. समाजवादी अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता ही उत्पादनाची साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत केले जाते, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. म्हणजेच समाजवादी अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांचे उत्पादन, त्यांच्या किमती सरकारमार्फत नियंत्रित केले जाते. म्हणजेच समाजवादी अर्थव्यवस्थेत जे काही आर्थिक प्रक्रिया घडतात त्यावर सरकारचा नियंत्रण असतो. आता आपण समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये बघूया. वैशिष्ट्ये. उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात. भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता ही उत्पादनाची साधने आहेत. ही साधने सरकारी मालकीची असतात. वस्तू आणि सेवांचे उत्पादन, त्यांच्या किमती आणि त्यांची विक्री याबाबत सर्व निर्णय सरकार घेते. वस्तू व सेवांचे उत्पादन समाजहितासाठी केला जातो. समाजवादी अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नसून समाजहितासाठी केला जातो. यामध्ये सरकार कमीत कमी किमतीत लोकांच्या मूलभूत गरजेच्या वस्तू आणि सेवा योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्टे आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्टे आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारामार्फत केले जात नाही. त्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित होते. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्टे असते. आता पुढचा पॉइंट. समाजवादी अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम नसतात. म्हणजेच वस्तू व सेवांचे उत्पादन, त्यांचे वाटप आणि त्यांच्या किमती इत्यादी बाबी बाजार यंत्रणेवर अवलंबून नसल्या कारणामुळे समाजवादी अर्थव्यवस्थेत ग्राहक हे सार्वभौम ठरत नाही. सरकार ज्या वस्तू व सेवांचे उत्पादन करेल त्याच वस्तू व सेवा ग्राहकांना उपभोगास आणाव्या लागतात. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम नसतात. आता आपण समाजवादी अर्थव्यवस्थेत असणारे दोष बघूया. समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. म्हणजेच ज्या वस्तू किंवा सेवा सरकार उत्पादन करतात
त्याच वस्तू व सेवा ग्राहकांना उपभोग कराव्या लागतात. त्यामुळे राजकर्त्याची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. दुसरा, सरकारी यंत्रणेमार्फत संसाधनाचा अपव्यय होण्याची शक्यता असते. थर्ड, अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता व उत्पादकता कमी होते. आता आपण उदाहरण बघूया. क्युबा आणि उत्तर कोरिया ही समाजवादी अर्थव्यवस्थेची उदाहरणे आहेत. आता आपण उत्पादक साधनाच्या मालकीवरून अर्थव्यवस्थेचे जे प्रकार पडतात त्याच्यातील शेवटचा प्रकार म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था बघूया. मिश्र अर्थव्यवस्था भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत असणारे दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधला जातो. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्ही अर्थव्यवस्थेतील आवश्यक गुण उचलले जातात आणि अनावश्यक गुण वगळले जातात. दुसरा पॉईंट, मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था यांचे सहअस्तित्व असते. थर्ड पॉईंट, मिश्र अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांचे उत्पादन सरकार तसेच खाजगी भांडवलदार घडवून आणतात. परंतु अशा काही वस्तू असतात किंवा सेवा असतात त्यांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते. भारत हा मिश्र अर्थव्यवस्थेचा उदाहरण आहे. आता आपण पुढे बघूया. ही झाली उत्पादक साधनाच्या अवस्थेवरून, साधनाच्या मालकीवरून अर्थव्यवस्थेचे प्रकार. आता आपण पुढचा पॉईंट बघूया. अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्थेचे विकासाच्या अवस्थेवरून किती प्रकार पडतात किंवा कोणते प्रकार पडतात ते आपण बघणार आहोत. अर्थव्यवस्थेचा विकास किती प्रमाणात झाला आहे त्यानुसार अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण दोन प्रकारात केले आहे. पहिला विकसित अर्थव्यवस्था आणि दुसरा विकसनशील अर्थव्यवस्था. आता आपण विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण विकसित अर्थव्यवस्था बघूया. विकसित अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण हे जास्त असते. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण व शहरीकरण झालेले असतात. सेवा क्षेत्राचे प्राबल्य अधिक असते. साक्षरतेचे प्रमाण जास्त असते. जन्मदर आणि मृत्यूदर कमी होत जातो. विकसित अर्थव्यवस्थेची उदाहरणे USA, जर्मनी, UK आणि फ्रान्स. आता आपण विकसनशील अर्थव्यवस्था बघूया. विकसनशील अर्थव्यवस्था. विकसनशील अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे अल्प प्रमाण असते. विकसनशील अर्थव्यवस्थेत कमी प्रमाणात औद्योगिकीकरण व शहरीकरण झालेले असतात. कृषी क्षेत्राचे प्राबल्य असते तर सेवा क्षेत्राचे योगदान हे विकसनशील अर्थव्यवस्थेत कमी असते. साक्षरतेचे प्रमाण कमी असते. विकसनशील अर्थव्यवस्थेत लोकसंख्या वाढीचा उच्च दर असतो. आता आपण विकसनशील अर्थव्यवस्थेची उदाहरणे बघूयात. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार ही विकसनशील अर्थव्यवस्थेची उदाहरणे आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग्स. अर्थव्यवस्थेची क्षेत्रे म्हणजे सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेत 5 प्रकारची क्षेत्र आढळून येतात. पहिला प्राथमिक क्षेत्र, 2 द्वितीय क्षेत्र, 3 तृतीय क्षेत्र, 4 चतुर्थ क्षेत्र, 5 पंचक्षेत्र. आता आपण ही अर्थव्यवस्थेची क्षेत्रे संपूर्ण डिटेल्समध्ये बघूया. प्राथमिक क्षेत्र.
प्राथमिक क्षेत्रात नैसर्गिक साधन सामुग्रीशी संबंधित कृषी व संलग्न व्यवसायाचा समावेश होतो. प्राथमिक क्षेत्रास कृषी व संलग्न क्षेत्र असेही म्हणतात. पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, जंगल संपत्ती, खाणी व खनिजे उत्पादन, कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज यांचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होतो. आता आपण द्वितीय क्षेत्र बघूया. द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रास उद्योग क्षेत्र असेही म्हणतात. द्वितीय क्षेत्र समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. कापूस हा प्राथमिक क्षेत्रात येतो. कापसावर प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून कपडे तयार केले जातात. कपडे हा द्वितीय क्षेत्रात येतो. आता आपण आणखी एक उदाहरण बघूया. पाणी ही नैसर्गिक साधन सामग्री आहे. नैसर्गिक साधन सामग्रीचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होतो. म्हणजेच पाणी हा प्राथमिक क्षेत्रात येतो. त्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुरवठा केला जातो. म्हणून पाण्याचा पुरवठा हा द्वितीय क्षेत्रात येतो. कारखानदारी, विनिर्माण, बांधकाम, वीज निर्मिती इत्यादींचा समावेश द्वितीय क्षेत्रात होतो. आता आपण तृतीय क्षेत्र बघूयात. तृतीय क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो. विविध सेवांचा समावेश होतो. तृतीय क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो. त्यामुळे या क्षेत्रास सेवा क्षेत्र असेही म्हणतात. म्हणून द्वितीय क्षेत्राला सेवा क्षेत्र असेही म्हणतात. व्यापार, वाहतूक, दळणवळण तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक याचबरोबर विविध वैयक्तिक सेवांचा समावेश तृतीय क्षेत्रात होतो. आता आपण अर्थव्यवस्थेतील चौथ्या क्षेत्राबद्दल माहिती घेऊया. चतुर्थ क्षेत्र. उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायामध्ये केला जातो त्यांचा समावेश चतुर्थ क्षेत्रात होतो. चतुर्थ क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायामध्ये केला जातो त्यांचा समावेश चतुर्थ क्षेत्रात होतो. म्हणजेच यामध्ये असे व्यवसाय येतात की ज्यांचा संबंध उच्च ज्ञानाशी असतो आणि यामध्ये संशोधनाची म्हणजेच आयडियाजची निर्मिती, संशोधन व विकास यांच्याशी संबंधित असतात. चतुर्थ क्षेत्रात संशोधन व विकास कार्य, सॉफ्टवेअरचा विकास, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ यासारख्या उन्नत सेवांचा समावेश होतो. आता आपण अर्थव्यवस्थेचा शेवटचा क्षेत्र म्हणजेच पंचक्षेत्र बघूया. पंचक्षेत्र. पंचक्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो. पंचक्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो. पंचक्षेत्रात सरकार, विज्ञान विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्य सेवा, संस्कृती प्रसार माध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश होतो. पंचक्षेत्रात सरकार, विज्ञान विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्य सेवा, संस्कृती प्रसार माध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश होतो.